कार्य करणारे हे वीर आहेत महाराज सर्व। हा म्हणून माणसानं वीर झालं पाहिजे। काय झालं पाहिजे? जाऊ द्या हो, देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले। देशासाठी लढू नका, कमीत कमी स्वतःसाठी तरी लढा। कोणासाठी? स्वतःसाठी लढा, कधीतरी रडलं पाहिजे। आमचे साधू संत सांगतात स्वतःसाठी रडले कयमी उद्धार पावे, कयमी उद्धार पावे, काय कृपा करिल नारायण, काय कृपा करिल नारायण, ऐसे तुम्ही सांगा सजन, ऐसे तुम्ही सांगा सजन, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, खंड येईल कर्म, खंड येईल कैमी उद्धार पावेन, कै कृपा करिल नारायण, ऐसे तुम्ही सांगा सजन, करा समाधान चित्त माझे, कैमी उद्धार ऐसे तुम्ही सांगा करा समाधान चित्त माझे, कैमी उद्धार पावेन। संतांच्या पुढं आमच्या साधू संतांनी लोटांगण घातलं महाराज, डोळ्यामध्ये अश्रू आले, आमचा उद्धार करा तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा। न्यामज तीर्थवरी अकस्मात सोयीरा, दाखवा मला एकदाचं दर्शन द्या, त्या भगवंताचं दर्शन घडून आणा। आणि दर्शन घडण्यासाठी महाराज हा 3.5 हाताचा देह दिलाय महाराज। देवे दिला देव जना गमता, देवे दिला देव जना गमता, देवे दिला देव जना गमता, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा। हा कोणाचे 50 गेले, कोणाचे 100 गेले, कोणी स्वतः गेला, कोणाचा बाप गेला, कोणाचा आजोबा गेला, आला तसाच गेला, पण देवाचा पत्ता नाही विचारला। कोणाचा? कशासाठी आलोय आपण? याचं काहीतरी कारण आहे ना।
आणि ते कारण कळून घेण्यासाठीच 100 वर्षाचं आयुष्य दिले. काय कळण्यासाठी? अल्पायुष्य मानव शब्द गणिले ते आदरात मध्ये बाले ते आदरात मध्ये बालक तुला मध्ये बालाची उराले ते बायगा काय बदनाची उराले ते बायगा राम महाराज आजचं जर पाहिलं ना 10 वर्षाच्या मुलाला नंबरचे चष्मे लागलेत. किती? 10 वर्षाचे. 30 वर्षांच्या मुलांना अटॅक यायलेत. किती वर्षाच्या? 30 वर्षाच्या मुलांना. जन्मजात काही बालकांना शुगरचा रोग झालाय. जन्मजात. म्हणजे माणसांच्या जीवनामध्ये दुःखाचं सावट कसं आलंय पहा. एवढं दुःखाचं सावट आलंय. पण त्या दुःखाचं सावट दूर जाण्यासाठी ज्या औषधाची गरज आहे ना, बाकी औषधं घेऊन कधीच रोग जाणार नाही. हा, ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारील. पत्ते नाम विठोबाचे अनेक वाचेन शिवी. काय केलं पाहिजे? या वाचेनं भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. या शरीरानं तुकोबाराय सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. तुका म्हणे माझा सकळ दे भाव, तुका म्हणे माझा सकळ दे भाव. अनेक मुठाव दुसरं साधू संतांनी अविरत भगवंताची भक्ती केली महाराज. पण या जीवाला सांगितलं एक क्षण. किती? अर्धा क्षण घडता संतांची संगती, अर्धा क्षण घडता संतांची संगती. संतांची संगती. परत अर्धा क्षण घडला महाराज संतांच्या संगतीचा. किती? अर्धा क्षण. जीवनाचं परिवर्तन झालं. जास्त वेळ लागत नाही. रोज आम्हाला हरिपाठ म्हणतो महाराज. देवाची द्वारे उभा क्षणभागी, देवाची द्वारे उभा क्षणभागी, देवाची द्वारे उभा क्षणभागी, देवाची द्वारे उभा क्षणभागी. साधी
देवाच्या द्वारामध्ये महाराज फक्त देवाची द्वारी उभा. आपण किती वेळ उभं टाकतो? दिवस दिवस उभं टाकतात बरेच जण, थांबतात ना. कमीत कमी 5-10 मिनिटं तरी बसत असेल ना आपण. कुठं? आपल्या घरातल्या देवाऱ्याच्या पुढं. घरात देवारा आहे ना तुमच्या? नाही, आमच्या शहरामध्ये काय झालं, बंद केलं. आता काय करणार? शहरामध्ये आता देवारा नावाचा प्रकार कमी झालाय. आता सासूला जागा आहे, सासऱ्याला जागा आहे, मेवण्याला जागा आहे, त्याची त्याला वेगळी एक रूम आहे. कोणाला? पण देवाला देवघर नाही. देवाला ठिकाणच राहिलं नाही महाराज आज. म्हणून माणसं वायबल झालीत. कुणाला ठिकाण नाही? हा, बाकी संपत्तीला, संततीला, वैभवाला, सर्व गोष्टीला ठिकाण आहे. हा, तुकोबार आमचे म्हणले देवन लगे, देवन लगे, आमचं रिकामं नाही म्हणले, सर्व भरलेले. कारण काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकार आणि परमार्थ करायचंय महाराज एकाच गोष्टीसाठी. तुम्हाला खरं सांगतोय, या येताना जीवानं येत असताना याला सवय गठोडी घ्यायची. काय घ्यायची? कोणाला? गठोड घेतलंय ना? नाही का बरं गठोड? मी सामान्य भाषेत बोलतोय बरं का, मला काय शुद्ध भाषा येत. गठोडे म्हणजे डोक्यावर घ्यायचे 2 गठोडे प्रत्येक जीवाना सोबत आणलेले बांधून गाठीला असेल. एक पापाचं आहे आणि एक पुण्याचं आहे. कशाचं आहे? पाप पुण्य समसमी तरीच पावी जे कर्मभूमी. या पृथ्वीवर, या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये 2 गाठी येतात. म्हणून हृदयाला 2 ठिकाण आहेत. किती आहेत? कप्पे 4 आहेत, पण 2 ठिकाण असे आहेत त्याच्यामध्ये. एका ठिकाणी पापाची साठवणूक आहे, एका ठिकाणी कशाची? पुण्याची. म्हणून अर्जुनाला सांगितलं, आहा कटकटा उखटी या मृत्यू लोकेची उपराठे, अर्जुना तू अवचटे जन्मलासी. अर्जुना, अरे इथं आलाच ना, पण दुःखही तेवढंच आहे आणि सुखही तेवढंच आहे. पण दुःखाची कारण मी माणसा, दुःखाचं कारण जीवाला कळालं नाही. कोणाला? कोणाला कळालं नाही? दुःखाचं कारण जर कळालं असतं महाराज, हा, तर माणसं दुःख भोगले. का भोगायलेत माणसं दुःख? तर दुःखाचं कारण कळालं नाही. कारण जर कळालं ना, वाल्मिक ऋषींच्या पूर्व जीवनामध्ये जर पाहिलं महाराज, त्यांना माहित नव्हतं मी का मारतोय, आणि ज्या दिवशी कळालं मी का मारतोय त्या दिवशी त्यांनी बंद केलं. म्हणजे कार्य दुःख चालू होतं, पण दुःख न घडण्याचं कारण ज्या दिवशी कळालं ना, त्या दिवशी माणसाचं परिवर्तन होतं. तोपर्यंत होत नाही. मग ते परिवर्तन होण्यासाठी मनुष्य देहासारखा 3.5 हाताचा सुंदर असा पवित्र देह दिलाय माणसाला महाराज. काय करायचंय बरं या देहामध्ये येऊन, आणि काय केलं नाही पाहिजे याचीच सारासार करायची. सारासार विचार करावटावटी नामधरा गणपती विठोबाचे नामधरा गणपती विठोबाचे नामधरा गणपती विठोबाचे नामधरा गणपती सारा सारा
विचार करा उठा उठी. या जीवाला तात्काळ विचार करायला सांगितले साधू संतांनी. पण जीव काय विचार करतच नाही. हा पहाट आम्ही सुंदर काकडा म्हणतोय बरं काय. काकडा या शब्दाचा अर्थ काय बरं. काकडा करतोय आम्ही करत नाही असं काही नाही हो. सांगतो तुम्हासी है ना. देख मनुष्य जात सकळ स्वभावताची भजन शिळ. सर्वजण करायलेत पण परिणाम नाही. काय पाहिजे. रोज 1 लिटर दूध प्यायलाय पण वजन काय वाढणार. दूध पिलाय तर पैलवानकी करायची तर वजन वाढलं आहे ना. मग कसरत करायलाय भक्ती करायलाय परिणाम का नाही. काय कारण आहे. काय कारण आहे बरं. चुकली यावर मनुष्य जन्म. मनुष्य देह शेवटची पाळी आहे महाराज. याच्या नंतर नाही. या मनुष्य देहानंतर 84 लक्ष येवनीमध्ये एक एक येवनी कोटी कोटी फेरा मग लागे 12 मनुष्य देहा. 84 लक्ष येवनीमध्ये पवित्र असणारी ही येवनी आहे महाराज. आणि याच देहामध्ये त्या भगवंताचं भजन करण्याचा साधन करण्याचा विनियोग करण्याचा जे काही ज्ञान आहे या जीवाला आहे. अहर निद्रा भयमैथून सर्व यवनी समसमान परी मनुष्य जीवी जे ज्ञान ते अधिक जाण सर्वथा. उद्धवा अरे माणसालाच भक्ती करता येते. माणसालाच त्या भगवंताला प्राप्त करून घेता येतं. मग माणसाला जर भगवंताची प्राप्ती करण्यासाठी मनुष्य देह दिलाय तर भगवंताची प्राप्ती झाली का हा पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय. ज्याच्यासाठी करायलोय बरोबर आहे ना. मुंबईच्या गाडीचं तिकीट काढलं आणि मुंबईच्या गाडीमध्ये जर बसला असेल तर तो पुण्याला पोहोचेल का मुंबईला. बरोबर आहे. फक्त काय पाहिजे योग्य ट्रेन नंबर पकडणं गरजेचं. जर मार्ग चुकला हिंडता गव्हाणी गा सिनलो येर न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी. कीर्तिया संतामुखी तो मज दाखवारी. पांगुळा पाय देतो नाने पंढरपुरी जाते हो दान करा.
जाते हो दान करा. संता पुढे या जीवा हात पसरतो महाराज. आम्हाला देवापर्यंत घेऊन जा, आम्हाला देवापर्यंत घेऊन जा. घेऊन जाणारे भेटले नाहीत म्हणून जातात. काय झालं नाही? नाहीत का भेटले नाहीत? नाहीत का भेटले नाहीत? आणि ह्या जीवाचं दुर्दैव तेच आहे. याच्यासाठी कारण सांगितलं. तुका म्हणे होता आणि तो या भावा महाराज 4, 5, 10 भाऊ भेटतील पण भाव निर्माण होणं तेवढा सोपा विषय. सर्व काही भेटल पण या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम, भगवंताच्या भक्तीबद्दल प्रेम, भगवंताच्या नामाबद्दल प्रेम उत्पन्न होणं तेवढा सोपा विषय. विठ्ठल विठ्ठल एवढं जीवन असून महाराज पहा कळतळी आवडे प्रमाण चुकीचं आहे का क्रिया समजत नाही आम्हाला? काय समजत नाही? आमचे सद्गुरू एक उदाहरण सांगायचे की वाटसरू दुरून आला, सहज एक नारळाची बाग लागली, जात होता. पण जाण्याच्या अगोदर त्या झाडावर एक माकड काय करत होतं? त्या माकडाला तहान लागली आणि त्या माकडाने त्या नारळाच्या झाडावर गेल्यानंतर त्याला एक नारळ दिसलं. त्यानं ते नारळ तोडलं. महाराज काय केलं? तोडलं. आता त्याला लागली तहान. पाणी किती दूर आहे हो त्याच्यापासून? जवळ आहे. पण नारळ घेतलं महाराज हाताने, त्याला सर्व सोललं. आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वरच्या काय काढल्या? जटा. वरी काय असतं? तसं या देहावरही काही आवरण आहेत बरं का. काय आहे तर वरच्या जटा बऱ्याच जणांना काढल्यात पण कवटी काय शिल्लक आहे? कवटी तशी शिरक आहे. म्हणून आमच्या तुकोबारायला सांगावं लागलं अहंकार्य नाडीले तुका म्हणे वाया गेले. तर त्या माकडाने महाराज वरच्या सर्व जटा बाजूला काढल्या. रक्तबंबाळ हात झाले पण त्याला त्या नारळाला फोडण्याचा विनियोग कळाला नाही. कंटाळून रक्त निघून गेलं महाराज. नारळ बाजूला टाकून दिलं आणि बाजूला झाडावर जाऊन बसला. आमच्या कंठेवाड साहेबासारखा एक वाट सुरू जाऊ लागला होता. त्यालाही तहान लागली. ते म्हणला आयत जटा सोडले नारळ विकणारा दुकानदार गावात भेटेल काय? आयतच भेटलं नारळ. घेतला हातामध्ये. ते माकड म्हणलं एवढं सोपं होतं? किती सोपं होतं? शहाणा तुझ आमचे सद्गुरू सांगायचे प्रपंच अतिशय कठीण आहे पण परमार्थ पण कळाला
या अभंगात सांगतात न लगती सायास जावे वनांतरा, कुठेही जायची गरज नाही, सुखे येतो घरा. महाराज या जीवाला देवाची गरज आहे. जोपर्यंत या जीवाला देव भेटणार नाही ना, हा जीव सुखी होणार नाही. काय होणार? तुम्हाला देव देव सांगणारे महाराज बरेच भेटतील. किती भेटतील? पावलाला भेटतील, पण देवाची भेट करून देणारा दुर्मिळच. आणि त्यांना संज्ञा दिली बहु अवघड बहु अवघड संतांची भेट होणं अति कठीण आहे महाराज. चंद्र अमृत सुखे सेवविल, साधू भेटणारच नाही, आणि भेटला तरी ओळखू येणार. म्हणून जीवाचं सुखाची प्राप्ती नाही या जीवाला. सर्व काही महाराज कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी. ज्याला रोग झालाय ना दादा, त्याला दुःख माहिती. ज्याला झालं नाही ना त्याला माहित नाही. काही जणाला जेवण्याच्या अगोदर इंजेक्शन घ्यावं लागलंय, घ्यावं लागलंय की नाही. गोळी खात नाही असा माणूस भेटणं म्हणजे पहिले महाराजाला हार घालू नका, पण त्याला घाला. कोणाला? निरोगी माणसाला हार घालावा. आता खरं सांगतो मी, निरोगी राहण्याचं एकच कारण आहे, तुम्हाला खरं सांगतो, शून्य स्थितीत राहावं लागतं. काय करावं लागतं? काय राहावं लागतं? आम्हाला एकापासून 9 मोपायची सवय लागली. किती? एकापासून 9. पण शून्याकडे जायची इच्छा. ज्या दिवशी शून्य होईल ना त्या दिवशी महाराज पडोनी राहीन तर ठाई उगाची संताची न करी आहे का? न करी आणि काय त्याचंच ध्यान करणारा महाराज तो. हा, आणि तसं पाहिलं ना, तुम्ही आले तेव्हा तुमच्यापाशी काहीच नव्हतं, मुद्दलच होतं. तुम्ही व्याज वाढले. येताना कसं होतं बरं, आपण कोरे करकरीत होतो, काहीच नव्हतं, शून्य मनस्थिती होती. माऊली सांगता धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, आणि ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडी. त्याला आधी माहित नव्हतं माझी माय कोण आहे, माझा बाप कोण आहे, माझा भाऊ कोण आहे, माझा काका कोण आहे, माझा धुरा कोठून आहे, माझी शेती किती आहे, त्याला माहित नव्हतं. आम्ही माहित करून, आणि जे माहित करून द्यायचंय ते आणखी आम्ही करून दिलं. आमचे पठाडे महाराज सांगायचे, बाप पोराला म्हणायचा बेटा सिगरेट ओढू नये, ते म्हणायचा दादा तुमची दोऱ्याला गेली ती बंद करा आधी. कुठली? घरामध्ये जर मुलांवर संस्कार करायचे असतील तर आधी बापाने स्वीकारलं पाहिजे. काय केलं पाहिजे? बापाने स्वीकारलं पाहिजे ना. आता बाप म्हणण्यापेक्षा त्या बापाचा बाप अँड्रॉइड मोबाईल घेऊन बसायला गोड. त्या बापाचा बाप लखवा झाला तरी मोबाईल हातात आहे महाराज. पाहावं काय पाहावं? एखादं कीर्तन आहे का? तुमचंही बरोबर आहे, आमच्यासारखे सांगणारे झाले त्याच्यामुळे ऐकाव तरी काय. भक्ती ज्ञाना विरहित इतरा. एक शब्द कानावर पडला महाराज परिणाम होतो, परिणाम झाला पाहिजे.
हा, आज त्या भगवंताबद्दल चिंतन करणं भरपूर चालू आहे. परिणाम एका खेडेगावामध्ये 2 विद्यार्थी शहरामध्ये राहणारे सुट्या लागल्या, उन्हाळ्यामध्ये गावाकडे निघाले आणि गावाकडे जाता जाता शहरात राहणारे सिटीमध्ये राहणारे मुलं जरी खेड्याचे असले, शहरामधल्या वाऱ्यामुळे थकवा लवकर येतो बाबा, एनर्जी कमजोर होती, पोल्युशन भरपूर असतं. थकवा आल्यामुळं अर्ध्या वाटत आलं ना, त्यांना लागली तहान भूक सर्व लागलं आणि झाडाखाली थांबले. उन्हाळ्यामध्ये इतक्यात आवडतं झाड कोणतं असतं बरं? दुसरं जांभळीच. फळ कोणचे येतात उन्हाळ्यामध्ये? फळ येतात ना, तुम्ही शेतकरी म्हणून त्यांना दिसलं ते झाड, थंडगार हवा वाटली, खाली बसले. बसल्या बसल्या तो मित्राला म्हणतोय, दादा आपण जाऊ आता, पण एक काम करू, थोडस आराम करू. काय करू? आराम करू. आराम करायचं म्हणल्यानं त्यांनी थोडस काय केलं, निद्राशयचं आसन स्वीकारलं आणि झोपण्याचा प्रयत्न केला. झोपण्याचा प्रयत्न करता करता जांभळाच्या झाडाखाली असल्यामुळं एक जांभूळ एक जणाच्या बरं काय पोटावर पडलं. कुठं पडलं? ते म्हणला, पोटावर पडण्यापेक्षा ओटावर पडाव की नाही. कोण? पोटावर पडण्यापेक्षा ओटावर पडायला पाहिजे होतं हे जांभूळ. तेवढं म्हणते न म्हणतेच त्या दुसऱ्याच्या ओटाच्या बाजूला पडलं. ते दुसरा म्हणतोय ओटाच्या बाजूला पडण्यापेक्षा तोंडात पडला असलं तर. आमच्या अपेक्षा अशाच आहेत महाराज. देवाला कळू नये का आमच्या घरी यायला? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. महाराज की जय. राष्ट्रसंत सांगतात महाराज, देव बाजारचा भाजीपाला नाही. नवे नवे आमच्या नाथबावराजांनी पूर्वी सांगून गेले संताबद्दल. लक्षात घ्या तुम्ही. आम्हाला देवाच्या स्वरूपाबद्दल ज्ञान नसल्यामुळे आम्ही देवापासून दूर आहोत. कुठं देवाच्या स्वरूपाचं ज्ञान झालं नाही. ग्रंथ रोज वाचतो आम्ही, बरं काय. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान आणि 9009 कतरी वाचावे का अनुभवावे. अनुभवावी. काय म्हणले पुढं? काय म्हणले? एक तरी पण आम्ही महिन्यातून 4 पारायण करतो, पण एका ओवीचं काय? मग कर्म कळल्याशिवाय काहीच आनंद नाही. मग कुठली ओवी आहे त्या ग्रंथामधली जिचा अनुभव येणं गरजेचं आहे? काय अनुभव? प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे. आता भंडारा खाला, अनुभव आहे. नाव काढल्या काढल्या सांगतात फारच सुंदर झाली होती आमटी. ज्यानं खाली नाही ना त्याच्या मनातला संशय गावात जरी वर्षभर राहिला तरी जाणार. ज्यानं खाली नाही त्याला संशय राहील. आणि ज्यानं अनुभव घेतला ना महाराज त्याला वर्षाने विचारा, आमटी म्हणलं का त्याला पुन्हा तोंडाला पाणी सुटल. तसं देवाच्या स्वरूपाबद्दल अनुभव येणं गरजेचं आहे. अनुभव काय घ्यायचा आहे देवाबद्दलचा? देव म्हणजे नेमकं काय? तुकडोजी महाराज सांगतात बाजारचा भाजीपाला नाही. मग देव आहे तरी कसा? एरवी सर्वांच्या हृदय देसी
माऊली सांगतात 15व्या अध्यायामध्ये. नुसत्या ओव्या वाचून काही नाही होणार बरं काय. हा, मी अमुक आहे ऐसी जे बुद्धीस पुरे हरणीशी ते वस्तुगामी. हरिपाठ रोज म्हणतो आम्ही. सर्वाघटी राम सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी. आणि तो साक्षात असणारा भगवान वृक्षाचे ही पान हाले ज्याची सता कोण बोलविता हरी. मी सांगतोय त्याची सत्ता आहे, तुम्ही ऐकताय त्याची सत्ता आहे. तो त्याचा सत्ताधीश आहे. असा असणारा सत्ताधीश सगुण आहे, जाज्वल आहे आणि तो तुमच्या पासी आहे. कुठं आहे? माऊलीने एक ओवी टाकली. ऐसे उभयंता अंधारी पडले पासी मातेची चुकले आणि म्हणून सर्वस्व अंतरते देवतांतरा. का इतर देवांच्या भक्तीला हे जीव लागला? त्याचं कारण आहे खऱ्या देवाला बाजूला ठेवलं आणि जे देव तुम्हाला सुखी ठेवणार नाहीत ते देव मात्र आम्ही सोडत. मला बाकी दूर नाही जायचं, मला नावाबद्दल बोलायचंय. मला एवढंच सांगायचंय. तुकोबाराय सांगितले आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला या शब्दाचा अर्थ असा आहे जो आपला निज आहे, जो आपला आहे, जो सखा आहे, जो रोज तुमची सेवा करतो, तुमच्या दारामध्ये उभा आहे. तिथं पांडवाच्या नाही, तुमच्या दारातही उभा आहे. आता इथं कोण उभा आहे? मग इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबा आवत जावत कोई नहीं देखा यही बड़ा चंपा. बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया. कोण आहे आज? तो साक्षात भगवान आराम करायला विराजमान आहेत आणि ते वाट पाहायलाय. वाट पाहे उभा कुठला? त्याला कधीतरी बेटा तो वाट पाहतोय. भक्ता तुझ्या जवळ आहे मी. हा, मी मनान नाही सांगत. भागवतामध्ये ओवी आहे देव सदा जवळीच असे या लागी जन कैसे पिसे पाहो जाती देशोदेशी ते पाहून हसती गदगदा. देव सदा जवळीच असे. देव हा साक्षात आपल्या जवळ आहे. फक्त काय करायचंय हो? नवरी बाजूलाच उभी टाकलेली, फक्त त्या हातात धरलेलं आहे ना बुवानं. काय म्हणतात त्याला? आंतरपाठ. आणि त्या ब्राह्मण बोला माहित आहे आंतरपाठ आता सावध पूर्ण झाल्याशिवाय ते बाजूला काढ आणि त्याच्यानंतर गाठ मारते ते. त्या आंतरपाठ पूर्ण मंगलाष्टक झाल्यानंतर बाजूला काढल्यानंतर तेव्हा ऐक्य घडतं महाराज. बरं का? गाठ मारणे या शब्दाचा अर्थ एक झालं पाहिजे. दोघी करावी म्हणजे जीव आणि शिव. रोज म्हणतो आम्ही प्रपंचाचे नेटे गे लावणे पाची बोटे गे ये रे बा विठला. त्या भगवंताला आपल्या जवळ असणाऱ्या देवाला चिंतन करायचे. त्या चिंतन करण्याची एक रीत आहे. हरिपाठ रोज म्हणतो आम्ही. 7-5 3 दर्शकांचा एक तत्व कळा दावे
आत्मस्वरूप भगवंताला प्राप्त करण्याच्या चिंतनाची रीत महाराजांनी या तिसऱ्या मालिकेमध्ये सांगितली. कशामध्ये? 7 5 3 दशकांचा मेळा आणि मग एकतत्वी कळा. आणि ज्या वेळेस अशी प्रक्रिया घडते ना महाराज, त्याचे परिणाम होतात. मला सांगा दादा, मिरची खाली का तुम्ही कधी? मिरची दादा, मिरची खाली ना, किती गोड लागते बरं मिरची? मिरची खाली डोळ्यामध्ये लगेच पाणी येतं, तिखट होतं, लागतं. परिणाम आहे मिरचीचा. लक्षात आलं ना? लाईट बंद केला, अंधार होतो, परिणाम आहे वस्तूचा. मग तसं भगवंताचं चिंतन झाल्यानंतर या देहावर काहीतरी परिणाम व्हावा का? होऊ नये, होऊ नये. तुकोबाराय सांगतात, मी त्या देवाचं चिंतन केलं आणि देवाचं चिंतन केल्यानंतर माझ्यावर परिणाम झाला. काय म्हणतात? या या देवाचे देवाचे भरता अंगे प्रेमाचे प्रेमाचे पेपरे गुर गुर करती करती वेडे ताळे येणे तुकया भूकेले. त्या देवाचं वारा अंगात आलं. तुकोबाराय म्हणतात माझ्या. कोणाच्या? पंढरपूरला ज्यावेळेस पांडुरंगाचं दर्शन होतं महाराज, ठिकाण आहे कुठं? ज्या ठिकाणी तुकोबारायांना कळसाचं दर्शन झालं त्या ठिकाणून वारकरी पळतेत. 90 वर्षाचा वारकरी पळतो महाराज तिथून. का बरं? या या देवाचे. गेल्या वर्षीची गोष्ट सांगतो बाबा, तुमच्या वयाचे असतील, पाय फ्रॅक्चर झाला पण वारी सोडली. निष्ठावंत भाव भक्ताचा सर्व. निष्ठा निष्ठीचा परमार्थ नाही जाणार शेवटीला. निश्चयाचे बळन तुका म्हणे, निश्चय पक्का पाहिजे देवाबद्दलचा. आमचा देवाबद्दलचा निश्चयच नाही. सोमवारी आमचा देव ठरलेला आहे, मंगळवारी दुसरा आहे, बुधवारी तिसरा आहे, गुरुवारी चौथा आहे, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी. म्हणजे मी देवाबद्दल नाही म्हणत, अनेक देव अनेक ठरलेले. 33 कोटी देव. किती किती देव झाले? आणि तुकोबाराय सांगतात, आपला देव आपला करून घ्या. देवाच्या ओळखी केल्या तरी मरून जाईल आपण. 33 कोटी देवाच्या आहे की नाही? होतील का ओळखी? एक हे पटलं मला, हे पटलं मला. विठ्ठल बाबा, खरंच सांगतो मी, असं पाहिजे. नाहीतर कसं आहे माहिती का? सांगणं सोपं आहे, करणं काहीतरी रीत कळणं गरजेचं आहे. काय कळणं गरजेचं आहे? बाहेरच्या देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर महाराज काय करावं लागेल आपल्याला? तनु मनू तनु मनू चरणाशी लागावे, अगरवता करावे. आहे ना? ते चिंतनाची एक ओघ आहे. मग त्याच्यासाठी कसं करावं लागल? भगवंताचं नामस्मरण कसं करावं लागल? वाचेशी सद्गदा. सद्गद शब्द वापरलाय. सद्गद या शब्दाचा अर्थ असा आहे, अंगामध्ये गुदगुल्या झाल्या पाहिजे. देव देव करत असताना काय झालं पाहिजे? आम्हाला गुदगुल्या कळतात, पॉकेट पाहून होतंय का करताना होत. माफ करा, मी दुसऱ्या कधीतरी एखादं घरी बसल्यानंतर हरिपाठ करायला पाहिजे ना आपण. कधीतरी बसल्यानंतर भजन करायला पाहिजे. आता माझा एक नियम आहे बरं का, मी बाहेरचे कार्यक्रम घेतच नाही शक्यतो. आलं तर एखादं करतोय, पण माझा नियम सोडत नाही. यांना विचारा. दर एकादशीला आणि गुरुवारी माझ्याकडे काकडा असतो माझ्या घरी. गलीतले लोक मला येडे म्हणतात, फक्त देव काय समजतो त्याला माहिती. मी लोकायला सांगितलं मला माईक लागणार नाही, काही नाही, हे बंद झालं तरी माझा हरिपाठ बंद होणार.
शेवट गोड करायचं असेल ना, देवाशिवाय तुमचं कल्याण कोणी करणार? किती चांगलं सासरवाडी राहू द्या तुमची, सासूबाई चांगल्या पोळ्या करील, पण तुम्हाला भूक पाहिजे. तुमचं पोट चांगलं शेवणारी सासू आहे का देव आहे? कोण आहे? अरे ज्याने तुम्हाला जन्म दिला, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्याने आयुष्यभर तुम्हाला रात्रंदिवस सांभाळलं, त्याला कधीतरी एकदा भेटा. कसा आहेस तू? कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी असेल ठाऊक कोण. कोणाला माहित असेल तर सांगा, तो कसा आहे? सावळा आहे, गोरा आहे, काळा आहे, कसा आहे? देव ना काळा नाही ना गोळा नाही. साधूंना विचारलं कसा आहे? सावळा आहे, सावळा आहे. आणि तो उभा आहे, विटेवर उभा आहे. विटेवर उभा म्हणजे ही विटच आहे 3.5 हाताची. किती? ही काय होय? हे शरीर आहे ना, भगवंताने दिलेलं विटच आहे. विट म्हणजे काय? पंचमहाभूताचं दिलेलं हे शरीर आहे. आणि या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये 10 इंद्रिय आहेत, आणि त्याचा मेळा करायचा एकत्र. त्याच्यानंतर तो हरी जागा होतो महाराज. आणि त्या हरी जेव्हा जागा होतो ना, त्यासाठी रोज काकडा म्हणतो महाराज आम्ही, बरं काय? राई रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया, प्रमाण आहे ना. शेज हलन जागी करा देवराया. प्रश्न आहे ना कुठे? राई रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया, सेज हलवूनी जागे करा देवराया. सेज आहे महाराज. आषाढी कार्तिकी म्हणजे तुमची डावी आणि इडा आणि पिंगळा आहे. काय हे? काय हे? काय? वा शाबास. भाषा थोडी वेगळी असेल. आणि ह्या आषाढी कार्तिकी नित्यजाची वारी. नादबाबा सांगतात, साधन निर्धारी आन नाही, आवत जावत कोही नाही. आम्ही रोज म्हणतोय, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वाड्यात बाहेर दारा, वाड्यात बाहेर कोणी काय तर दानव करा, कोणी बाहेर दारा साबण द्याल तरी जातो मागा रागा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. वाड्यात बाहेर दारा. आत आहे बाहेर आहे. असा असणारा जो आहे ना महाराज, हरी येथे रे, हरी तेथे रे, रीता ठाव नाही कोठे रे. देव नाही अशी जागा नाही महाराज. प्रल्हादाला विचारलं देव कुठं आहे? खांबामध्ये दाखवला महाराज. भक्ती तेवढ्या स्थळावर गेलेली होती. निश्चय पक्का होता देवाबद्दलचा. कारण जेथे जातो तेथे तो माझा. आणि अशी भक्ती घडण्यासाठी काय करावं लागल? तुकोबारायांना विचारलं, महाराज आम्हाला कशा प्रकारानं आम्हाला त्या भगवंताची भेट होईल? आम्हाला कसं नामस्मरण करावं लागल? तुकोबाराया अभंगाच्या नाम पहिल्या घेता नाम घेता नाम घेता
संसाराची तुटी. संसार हा शब्द वेगळा आहे महाराज. सामान्य जीव संसार म्हणजे हे वैभवाला मानतो. बायको लेकरं घरदार याला आम्ही संसार मानतो. पण संतांनी यांना संसार मानलेला नाही महाराज. बरं काय, जन्म मरणाचा संसार जो आहे ना तो साधू संतांनी मानला. अका उपजनी आणि निमनी हे साच जिगा माननी तया जीव लोको मने संसार हन. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित मनवनी जीव घ्याला शरण गेला देवासी. ज्या दिवशी या जीवाला वाटल ना की मी किती वेळ जन्माला यावं. महाराज 90 वर्षाचा माणूस सुद्धा दुकानावर जाऊन म्हणायला पॉकेट आहे का 20 रुपयाचं कशाचं. डोक्याला हो. किती वर्षाचा माणूस. एके दिवशी शिवाजीनगरला बँकेमध्ये एक माणूस चढत होता पायऱ्यावरून. बाजूला ते रेलिंग असते ना धरायचं रेलिंग, ते वर चढला आणि सरळच खाली आला. पाठीमागून म्हणलं मी एवढं जेवण माणूस कस काय थकालं. पुढून गेलं तर आमच्याच गलीतला 90 वर्षाचा माणूस. पाठीमागून दिसायला 30 वर्षाचा, समोरून गेलं की 30 त्रिक. वरून बदलल्यानं काही होणार नाही, आतून बदला. कुठून. आणि आम्ही आतूनच बदलाय तयार नाही. म्हणून 2-3 वर्ष कोरोना आल्यानं एवढं बरं वाटलं. 2दाचा हरिपाठ 5 वेळेस होऊन गेला. मला बरेच महाराज म्हणे महाराज कर्माला का. म्हणलं लई कर्माला काय होणार. कोणी जाताना काही घेऊन गेले का बरं. तरी माणसं मरमर करायला का बरं. खरं कळालं नाही. काय कळालं नाही. जर खरं कळालं ना तुका बरं आहे ना कळालं. धन दारा पुत्र जन बंधू सोये रे पिसून आणि सर्व मिथ्या हे म्हणायचं नाही. एक दिवस कसं तरी अंगी करायचं. काय करायचे. आणि ज्या दिवशी अंगी कराल ना आपण महाराज आज फिटले माझे कोडी बहुता जनीचे साखडी कोंदाटले पुढे परब्रह्म सावळी. त्या दिवशी अहो दूर नाही हो. मला सांगा तुमच्या शेतामध्ये पाणी आहे दादा. पानाडे येतो शेतात पाणी घेऊन येतो का तुमच्या इथलंच दाखवतो बरं. काय करतो. पानाड्यामध्ये दाखवणारा तुमच्या इकडे येत नसेल ना कोणतरी. पाणी सोबत घेऊन येतो का तुमच्या इथं दाखवतो. तुमच्या चित्र तुमच्या शेतातलं दाखवतो. तरी माणसं म्हणतात आम्हाला पाणी लागलं. तुमच्या शेतामध्ये तुम्हालाच पाणी लागणार, शेजाऱ्याला लागणार आहे की नाही. तसं तुमचा देव तुमच्या पशीच आहे. फक्त शोधायचा आहे. काय करायचं आहे की शोधायची रीत समजून घेण्यासाठी जेवढा खटाटो. हा मी नाही सांगत मनानं. 13व्या अध्यायामधली 131वी आणि 32वी ओवी वाचायच्या. 2च जास्त वाचायच्या नाही. किती सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात. त्याच्यामध्ये सरळ लिहिलंय की मौना सोय जीवात्मयाची लाय तेथ जे जे होय तया नाव सुख. जोपर्यंत या जीवाला त्या आत्मस्वरूपाचं दर्शन घ्यावं अशी आस लागत नाही. काय लागत. आम्हाला देव देव करायची आस लागली. कशाची. मला बरेच महाराज लोक म्हणाले महाराज चला की इकडे दौरा काढलाय नेपाळला. मी म्हणलो टीव्हीवर दिसालय नेपाळ. कुठे दिसाले. हा
जवळचं सोडून दूरच्यात काही आनंद. हा, जवळचं महत्वाचं आहे. म्हणून आपली युवाई जावाई आपले सोयरेच कामाचे असतात बरं. कोणी येत नाही साबणाचं पाणी करायला. तुम्हाला लक्षात आलं ना? साबणाचं पाणी करतात ना माणसं. त्याला आयुष्यभर साबण नसते, पण त्या दिवशी मात्र आणा म्हणते पोरग 4-5 घेऊन या साबणा. आणि मला आणखी कळलं नाही, ऍक्सिडेंट होऊन मेलेल्या माणसाची हातरं पांघरणं सर्व कपडे जाळून टाकाले. काय टाकायत काय करत. विज्ञान थोडंसं समजून घ्या. तुमचं गाव सुज्ञ आहे. मला आनंद वाटला खरं सांगतो. या युगामध्ये विज्ञान, भौतिक सुख आणि अध्यात्म सुख हे दोन पाहिजे. किती पाहिजे? एकानं काहीच होणार नाही, गाडी चालणार नाही. हा, संसार चांगला चालवायचा असेल, आनंदानं पैसा कमवायचा. काय करायचं? हा, आनंदानं पैसा कमवायचा आणि संसार चालवायचा. जोडून या धन उदास विचारे, आनंदानं पैसा कमवायचा महाराज. नाहीतर तुम्ही म्हणसाल महाराजाला पैसा काय करा, महाराजाने कमवावं नाही असं. जोडून या धन उत्तम व्यवहार उत्तम करायचा. 2 तास इमान येदबारे सेवा करायची. काय करायची? खोटं सांगणार मी, तिकडे बगनूर म्हणून गाव आहे, लाईट गेली. महाराजांना माहिती आहे लाईट गेली सर्व. त्यांना बोलू मी 2 तास कीर्तन करणार, तुम्हाला बसायचं बसा, नाही तर जा. कीर्तनकारांना 2 तास दिलेत ना, कीर्तनकारांना काय केलं पाहिजे? त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे. जे असेल ते, असं आलं ते करा, जे तिच्या ते. म्हणून भगवंताचं चिंतन करत असताना महाराज सद्गदित झालं पाहिजे. कसं सद्गदित झालं महाराज? भागवतामध्ये सांगितलंय, करिता अच्युत चिंतन सप्रेमे गहिवरे मन, आटासे करीती रुदन स्पुंदो स्पुंदो न स्वारे. कसं झालं पाहिजे भगवंताचं चिंतन? असवायचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा, कंठी प्रेम दाटे आज माणूस देव येईल का घरी? आलंय का? ज्या दिवशी देवासाठी रडल ना आम्ही महाराज, त्या दिवशी आपला उद्धार होईल. तोपर्यंत नाही. कारण देव सोपा नाही तेवढा जवळ घ्यायला. कुंतीनं आयुष्यभर सहन केलं आणि शेवटी भगवान जवळ आले. कुंते माग, ती सांगितली मला काही नको, दुःख सोडून मला काहीच देऊ नको. का? त्याचं कारण सांगितलं, जेवढं दुःख राहील ना तेवढी तू माझ्या जवळ राहशील. आणि तू जर माझ्या जवळ राहिला ना कृष्णा, मला आणखी काय पाहिजे रे? अर्जुनानं मागितलं, देवा तू चाल, तुझी सैना. आम्ही काय मागालो देवाला? देव मागायलो. देवाकडे जाऊन कधी म्हणलोय का देवा येतो का घरी कधी? आणि समजा देव आला तर थांबेल का? तो कोण्या रूपात येईल सांगता येत? हा देव नामदेव रायाला कळालं नाही, आपल्याला कळलं का? कुणाला कळालं नाही? चिरटाच्या रूपात आले, फाशी पारद्याच्या रूपात आले, त्याला कळालं नाही. म्हणून नामस्मरण कसं करावं ह्याची रीत तुकोबाराय सांगतात. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. उठा उठी या शब्दाचा अर्थ आहे तात्काळ. तात्काळ या शब्दाचा अर्थ आहे सद्गदित होऊन. आणि असं जर नामस्मरण केलं तर परिणाम कशासाठी करायचंय द्रुपदामध्ये सांगतात.
विठ्ठला पायी पडी मिठी. त्या भगवंताच्या पायावर या शब्दाचा अर्थ असा आहे, भगवंताचं नाम आणि ही वाचा. काय झालं पाहिजे? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आता वाचन या वैखरीनं नामस्मरण कर, याला मर्यादा आहे महाराज. किती वेळ भजन करल आपण? किती वेळ केलं? पण कबीरदासजी सांगतात, मुह हलेना कंठ हलेना जीवा स्मरेना राम राम हमारा भजन करे हम बैठे आराम. भजनाची रीत सांगितली कबीरदासांनी. हा, रोज चालू आहे भजन, चालू नाही असं नाही. 21,600 वेळेस भजन चालू आहे. किती वेळेस? 13,700 रुपयाचं सिलेंडर तुम्ही रोज फुकट घेता देवा. किती? जोतचा जर 21,600 वेळेस श्वास घेता ना तुम्ही, त्याची किंमत जर मोपली ना ऑक्सिजनची, तर कमीत कमी 13 ते 15,000 होती रोजची. किती बिल पेड केलं बरं देवाला आपण? देवाला किती दिलं? बाई मी विकत घेतला श्याम, जन्मभराच्या श्वासाइतके मोजियले हरिनाम. बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. नाही करतले कबडी दमडी, नाही दिलासा जन्मभरीच्या श्वासाइतके मोजियले हरिनाम. विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला नाही खर्चली कबडी दमडी, काहीही खर्च लागला नाही. काही न लगे एक तुकोबार आहे सांगतात, भावाची कारण. माणसाच्या प्रत्येक वस्तूला भाव आहे हो, बरं काय? अहो एक अवयव जाऊ द्या, फक्त एक अवयव. डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणलं तर लाख रुपये खर्च यायला. किती? कोट कोट जन्माचं पुण्य म्हणून महाराज मनुष्य देह भेटला. फक्त या वाचन दिलेल्या वाचन भगवंताचं भजन करायचं. पण तेवढं सोपं नाही भजन होणं. जयाचे वाचे पुढे भोजे, माऊली सांगतात, नामनाच तसे माझे तया सहस्त्र जन्मे. जन्म सहस्त्र ओळंगीचे एक वेळ. काही माणसं मरताना पोरं म्हणतात, बाबा म्हण ना, है ना. भागवत चालू होतं एका ठिकाणी, मिलिटरी मधला मुलगा होता. त्याला वाटलं बाबा आता जाता जाता पाहिले भागवत तर आपल्या घरी ठेव, बाप बिमार आहे. भागवत ठेवलं, बापाच्या बिमार असल्यामुळं भागवत ऐकील बाप म्हणून भागवत ठेवलं, घरी ठेवलं मुलानं. 8 दिवस सुट्टी घेतली मिलिटरीमध्ये असलेला मुलगा. भागवत सुंदर लावलं, बापाची बाज समोरच टाकली. भागवतकारांनी सुंदर 8 दिवस भागवताचं नियोजन सांगितलं. महाराज राजा परीक्षितीनं ज्या पद्धतीनं या ठिकाणी श्रवण केलं सुकाचार्यांकडून, त्या पद्धतीने सुकाचार्यासारखं भागवत सांगायला सुरुवात केली. पण म्हातारं होतं ते बी कोण? रोज कथा ऐकायची. पोराला वाटायचं नक्कीच बापाचा उद्धार होईल, आता होणार होणार होणार. शेवटी महाराज शेवटचा प्रसंग आला आणि असं घडलं, मान डोलायला लागले सर्वजण, सर्व आनंदामध्ये तल्लीन झाले. परंतु म्हाताऱ्या बाबांचं लक्ष, ज्याचा हात हालत नव्हता, ज्याचा पाय हालत नव्हता, ज्याचे पूर्ण पॅरालिसिसमुळं डोळे वाकडे झालेले होते, ओठ वाकडे झालेले होते, असं म्हातारं हलू लागलं. पोराला वाटलं 7 दिवसाच्या भागवताचा फायदा झाला.
माझा बाप आता थोडा चांगला व्हायला लागला. पाहिलं तर महाराज पाहिलं आणि मुखातून एकही शब्द कसे आला नाही. एकच शब्द पडला बाहेर, वा के वा के वा के. कोणाच्या? पोराला वाटलं वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव केशव पोरग म्हणायचं. बापाला पण वासुदेव केशव म्हणताय ना गेले. वासुदेव केशव म्हणण्याऐवजी वाक्य म्हणायला म्हातारं. पोरग जवळ केल्यानंतर म्हाताऱ्यानं एवढं म्हातारं पॅरलिशिस झालंय, पण त्या मिलिटरीवाल्याचा हात वडला आणि ते बाजूला वासरू केरसुनीचं गवत खाऊ लागलं होतं. कुठं? आणि ते वासरू केरसुनीचं गवत खायला म्हणून म्हातारा दाखवायले. सोपं आहे का परमार्थ? असे कितीतरी भागवत खायलेत नाही असं नाही. परिणाम काय होते? पोरग म्हणलं किती करू आता. तुकोबारायांना सांगावं लागलं, किती सांगू तरी मी काय सांगत नाही. ती सांगू तरी एवढं अवघड आहे परमार्थ महाराज. करतोय आपण, समाधान नाही का नाही. जे कराय पाहिजे ते करत थोडस एकांतात बसा, त्याच्याबद्दल विचार करा. देवा, अरे मी गेलोय अनेक ठिकाणी, तुला पाहिलंय, तुला राम रूपात पाहिलं, तुला कृष्ण रूपात पाहिलं, पण तू आहेस तरी कसा. एकदाचा विचार करा आणि तुमच्या हृदयावर हात ठेवा. तो आतून आवाज देईल तुम्हाला. ये, वाट पाहतोय ये. आम्ही फक्त अभंग म्हणायलो, बंधनापासून उकलल्या गाठी. आता कुठं बंधन पडले तुम्हाला? कुठले बंधन आहे? हे शरीर आहे ना 3.5 हाताचं, हे 3 बंधावर आहे. किती? म्हणून तुम्ही पहिलं प्रमाण दिलं एक, त्याचं द्रुपद सांगतो, राम राम स्मरा. पण पुढं काय म्हणाले? लाहो करा गाठ घाला मुळ बंदी. माझा अभंग नाही बरं का, हा कानोबरायांचा अभंग, कानोबरायांच्या भावांचा. त्यांनी सांगितलं ज्याला उद्धार करून घ्यायचा आहे ना, तर मूलबंधाला पहिले नामस्मरण गेलं पाहिजे. कुठं गेलं पाहिजे? म्हणून पहिले माणसं म्हणतात भजन करायचं तर बेठापासून कर. कुठून? बोंबीच्या. हा, ते भजनाची रीत आहे महाराज. आणि ते जर केलं ना, मग काय होईल त्याचा परिणाम सांगितला. नाम परते साधन नाही. नाम परते साधन नाही. नाम
नशील अनेक काही 5 मिनिटामध्ये सेवा संपते. नामासारखं साधन नाही तुकोबाराय सांगतात. अनेक गोष्टी केल्या बरं का. सत्ययुगामध्ये ध्यान करावं लागत होतं. त्रेतायुगामध्ये हवन पूजा करावं लागत होती. द्वापार आणि त्रेतायुगामध्ये आणि या कलियुगामध्ये मात्र कलियुगी उद्धार हरीच्या नामे. फक्त नामस्मरण एवढंच या जीवाला तारू शकतं. आणि शेवटच्या क्षणाला नामस्मरण घडायचं असेल तर इंग्रजीमध्ये म्हण आहे, प्रॅक्टिस मेक परफेक्ट. असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास. मुलाला जर मेरिट मध्ये यायचं असेल तर त्याला रोज अभ्यास करावा लागेल. तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस. आम्ही गेल्या वर्षी दादा पंढरपूरला गेलो. आमचा मित्र थोडासा एक तरुण सोबत होता दुसरा. ते म्हणला पोरं कुस्त्या खेळू लागले पण ते पटायत होते. हे म्हणला मी खेळतो जाऊन. आणि ते ड्रायव्हर होती गाडीची. खेळाय गेले हात पुढं होता मागे घेऊन. कुठं जाताना हात पुढं होता येताना त्याला म्हणलो काय झालं. इथं नुसतं कुस्ती खेळून फायदा नाही. चंद्रभागेमध्ये वर्षभर आखाड्यामध्ये घरी कुस्ती खेळावं लागते. कुठं तसं रोज नित्य नियमन आम्ही तो प्राणी सप्त्यामध्ये कंबर बांधून जमत नाही. घरी थोडं तर काही केलं बरं काय. आणि सार सोज प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि प्रॅक्टिस झाली तर शेवटी नाही तर मायवन बापच म्हणतात लोक. बिमार पडले कोणीतरी म्हणते का पांडुरंगा देवा ये रे लय अवघड हो. हा पहा थोडासा त्रास व्हावा. दादा तुमची कृपा सांगतो मी सद्गुरूची कशी असती. मलाही झाला होता रोग बरं आता काल परवाचा. 2,23,000 रुपये आनंदात गेले. किती 2,23,000. पण तुम्हाला आनंदानं सांगतो माझ्यासोबतच्या तिघाची ऑपरेशन झाले. आणि मला थोडस नाचायची सवय. दादा सुंदर वाजवायला बरं काय. थोडस खाल्यामुळे जमणार म्हणून मी खात नाही. थोडस काय कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे आनंद घेतला पाहिजे. हा पुन्हा नाही येत आनंद जीवनामध्ये. कधी योग आला तर फक्त एक दिवस हरिपाठाला येऊ. साहेबाला विचार हरिपाठ करू. अहो एन्जॉय घ्यावं जीवनामध्ये. काहीच नाही. नाही तर काही माणसं आहे ना नुसतं कणग्या भरूच गेली. 35 किलोच्या वर वजन गेलं. कोणाचं. काही जणांचे खिशे पाकिट जड झाले पण रुपड्या खर्ची ना. इथलं सांग ना गेलो मी आमच्या तिकडलं सांग. तुम्हाला खरं सांगू का अशा कार्यक्रमाला दान दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. देवाला दिलेलं कधीही वाढतं बरं का. म्हणून चांगला योग आहे. पुन्हा जीवन नाही. जनाबाई आमच्या 7 वर्षाचं लहान लेकरू. आई वडील वाढले महाराज. वारीनं जाता जाता प्लेग नावाचा रोग झाला. आई गेली पहिल्यांदा आणि बाप गेला पुन्हा. एकटी जनाबाई पांडुरंगाच्या दरबारामध्ये थांबले. देवा कुठे जाऊ रे मी आता. कोण आहे माझा. माझं या विश्वामध्ये आता कोणी राहिलं नाही. तूच माझी माता तूच माझा पिता बहीण बंधू चुलता तुझी माता. रात्रभर जनाबाई महाराज खांबाला लावून गरुड खांबाला लावून डोकं लावलं रडत बसले. 7 वर्षाचं लेकरू हो. पण येथे एकची लीला तरले. माऊली सांगतात जे सर्व भावे मज भजले तया आईल थडीच सरले माया झाड. खरंच सांगतो तुम्ही अहो मरकटल्या संसारासाठी रडतोय आम्ही रोज. कधीतरी एकदाच देवासाठी पहा. जनाबाईनं सांगितलं देवा 3 दिवस झाले पोटामध्ये काही नाही. एकदाची तरी भेट दे. एवढा निष्ठुर होऊन नामदेवरायांनी यावं
आणि त्या जनाबाईला जवळ धरावं. सांगितलं, बेटा कुठून आलास, कोण आहेत तुझे आई वडील? नामदेवरायाला कवठाळलं, महाराज 7 वर्षाच्या लेकराला माई नाही, बाप नाही, जीवनामधला आधार निघून गेला. नामदेवरायाने विचार केला, पोरक्याला आपलं समजणं हा मनुष्य धर्म आहे महाराज. नामदेवरायांनी जवळ घेतलं, जने चल माझ्यासोबत. नामदेवरायांचा संसार म्हणजे महाराज दरिद्री अवस्था. 2-2 दिवस खायची जाडाजोड लागायची नाही. थोडीशी उरलेली भाकर जनाबाईला दिली आणि सांगितलं, जना एवढं घे. खाल्लं जनाबाईनं. महाराज पोटामध्ये गेल्यानंतर विठ्ठलाला दर्शन घ्यायचंय आस लागली मनामध्ये. नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जनाबाई नाचू लागल्या. महाराज नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जना म्हणे ज्ञान देवा बोला भंग. आणि रोज जनाबाई भगवंताची सेवा करायच्या. 14 जणांचं कुटुंब महाराज पहाट उठून सर्व स्वयंपाकाचं नियोजन करायच्या, पण भगवंताचं भजन कधी केलं नाही. ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा धीर तो तिसरा. सर्व आनंद घेतला महाराज जीवनामधला, पण सत्वाची परीक्षा आहे महाराज. जनाबाईची परीक्षा झाली. देव भक्ताची परीक्षा घेतो. अंगे वारे वार करून सोडी, पण आज सुद्धा जनाबाईचं नाव महाराज आदरानं घेतलं जातं. तुका म्हणे का मरणेची सरी चिंतन तुम्हाला सर्व माहित आहे. म्हणून जीवनामध्ये नामस्मरणाचा परिणाम आहे. देवानं महाराज खळा पाजर रोखडे, त्या लोखंडाचं पाणी झालं. नामाचा परिणाम असा आहे, वाचेशी सद्गद जप्यावे. भगवंताचं नामस्मरण असं करावं की त्या देवाला सुद्धा आपलंसं करता आलं पाहिजे, असं जीवन घडावं, अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या वाट्याला ही सेवा आली. मी काय कुठला कीर्तनकार नाही, सामान्य माणूस आहे. जिल्हा परिषदमध्ये काम करतो आणि मिळालेल्या उरलेल्या वेळेत हे धंदा करतो. कोणता करावं म्हणून नाही. आमच्या राजू दादानी बोलवलं, फोन केली त्या दिवशी. त्याला म्हणलं मी जास्त मोठे कार्यक्रम तर मी घेतच नाही, कारण मला जमतच नाही. आणि मला वाटतं असं थोडासा आनंद घेता आला पाहिजे जीवनामध्ये, है ना. कारण फुकटाचा आहे रस, कसं आहे इकताच आहे का. ब्रह्मरस घेई काढा तेने वाचे अनेक वाचे. मला बरेच जण म्हणले महाराज ते कोणची तर स्प्रेन गोळी घ्या. ते बरेच डॉक्टर म्हणले ते कोरोना झालं त्याला ती गोळी द्या. मी कोणचीच गोळी घे ना, आमच्याकडे मोठी गोळी आहे म्हणली, राम नामाची गोळी. हा जनाबाई म्हणतात, हरिनामाचे अमृत पिले बाई ग, जननिंदेची परवा मला नाही ग. हरिनामाचा घेतला घोट, जीवा शिवाची झाली भेट. हरेच गुरुने माझ्या मंत्र दिला. काय दिला? काहीतरी भेटलं पाहिजे ना. त्या जनाबाईने महाराज आपला उद्धार करून घेतला. असाच आपला उद्धार व्हावा म्हणून तुकोबराय सांगतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठला पायी पडे मिठी. नामासारखं साधन नाही महाराज. नाम एवढं पवित्र आहे, सकल मंगला निधी श्री विठ्ठलाची नामिधी. नामा प्रति तत्व नाही रे नेता वायानिक पंथा जाशी धरी. नामासारखं साधन नाही सांगतात, पण कसं घ्यायचं तुकोबराय सांगतात. सांगे तुका सा
तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठला पायी पडी मिठी। मला निश्चितच माहिती आहे वेळ संपलेला आहे, पण मला अशी येताना सूचना आली की तुम्ही कमीत कमी 2 तास बोला। लोक झोपले तरी मी 2 तास 11 वाजत आलेले आहेत, बरोबर आहे। तुमची इच्छा असेल तर 2 तास आणखी करा म्हणले तर उभं टाकतो मी। माझं काही वाढीव काही नसतं आमचं, बरं का? हा वा, अतिशय आनंद वाटला। दिवसभर काम करून तुमच्या चेहऱ्यावर किंचितही झोप दिसत नाही मला, म्हणजे याचा अर्थ तुम्ही चांगले म्हणजे गिराईक आहात कशाची, कीर्तनाची। जनाबाई टाळ्या वाजवा। सोपान काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई। आता म्हणा सोपान काका। हा वा वा सुंदर। वा वा तुम्ही चलू देता का मी चहा घेऊन येतो?